नमस्कार. खुलताबादच्या भद्रा मारुतीच्या या मंदिराच्या कमानीसमोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. इथूनच थोडं पुढे चालत गेल्यावरती मंदिराची भव्य कमान लागते. या कमानीतून प्रवेश करताना मंदिराची विशालता आणि भव्यता आपल्या नजरेत यायला लागते. या मंदिराचा जीर्णोद्धार अजूनही चालूच आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्याचं मूळ नाव भद्रावती, रत्नापूर म्हणून देखील खुलताबादला ओळखलं जात होतं. इथे असलेलं मारुतीरायाचं प्राचीन मंदिर, झोपलेल्या अवस्थेतील मारुतीरायाचं मंदिर हे महाराष्ट्रातले फार कमी मंदिरांपैकी एक. वेरूळच्या प्रसिद्ध लेण्यांपासून फक्त 3 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे. आपल्याकडचं अत्यंत महत्त्वाचं असं धार्मिक स्थान आणि नवसाला पावणारा मारुती म्हणून भद्रा मारुतीची ओळख आहे. झोपलेल्या अवस्थेत म्हणजे शयनावस्थेत असलेल्या मारुतीरायाची भारतात फार कमी मंदिरे आहेत. एक म्हणजे प्रयागराज येथील मंदिर, दुसरे आपलं खुलताबादचं मंदिर, मध्य प्रदेशमधील जामसावळी येथील मंदिर आणि आपल्यापासून जवळच असलेलं लोणार येथील मोठा मारुती मंदिर. लोणार येथील मोठा मारुती मंदिर देखील झोपलेल्या अवस्थेतलं मारुती मंदिर आहे, शयनावस्थेतलं मारुतीचं मंदिर आहे आणि फार छान मंदिर आहे, पाहण्यासारखं मंदिर आहे. खुलताबादचं प्राचीन नाव भद्रावती होतं हे आपण पाहिलंच. भद्रावती येथे भद्रसेन नावाचा एक थोर राजा होऊन गेला. हा प्रभू श्रीरामचंद्रांचा उत्कट भक्त होता आणि त्यांच्या स्तुतीमध्ये भजन गात असे, गाणी गात असे. एके दिवशी मारुतीराया आकाशमार्गे जात असताना त्यांना ही गाणी, हे भजन ऐकू आले. प्रभू श्रीरामचंद्रांच्या स्तुतीमध्ये गायली जाणारी ही भक्तिगीते ऐकताच मारुतीराया खाली उतरले आणि ते भजन ऐकताना अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले. त्यांनी भाव योग मुद्रा धारण केली, त्याला भाव समाधी असं म्हणतात. राजा भद्रसेनाने ज्यावेळेस त्याचं भजन संपवलं त्यावेळेस समोर मारुतीरायाची मूर्ती पाहून तो आश्चर्यचकितच झाला. राजाने मारुतीरायाचं दर्शन घेऊन त्यांना कायम इथेच वास्तव्य करण्याची मागणी केली, इच्छा व्यक्त केली. तेव्हापासून श्री मारुतीराया भद्र म्हणजे शांत मुद्रेमध्ये, भद्रावस्थेमध्ये तिथे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी कायमचे थांबलेले आहेत आणि तेव्हापासूनच हे स्थान भद्रा मारुती म्हणून ओळखलं जात आहे. मंदिराच्या सभामंडपातच प्रभू श्रीरामचंद्र, लक्ष्मण आणि माता सीता यांच्यासहित हनुमानाचा एक मोठा फोटो आहे आणि सर्वत्र काचेचं सुंदर असं काम आहे आणि त्यावरती मारुतीरायांचे भजन कोरलेले आहेत. खुलताबादच्या या भद्रा मारुतीच्या संस्थानाचे संस्थापक अध्यक्ष म्हणजे काशीनाथदादा पाटील बारगळ. त्यावेळेस म्हणजे इसवी सन 90च्या दशकामध्ये हे मंदिर अतिशय लहान स्वरूपात होते आणि मूर्ती देखील फार छोट्या मंदिरात होती. परिसरातील सगळ्या मारुती भक्तांनी या मंदिराला साथ दिली आणि पाहता पाहता एवढं विशाल आणि मोठं मंदिर उभा झालं. भद्रा मारुतीचं दर्शन घेऊन आपण मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला येतो तेव्हा तिथे शनिदेवांचं मंदिर आहे, शनिदेवांची मूर्ती आहे. शनिदेवावरती तेल वाहण्याचा इथे प्रघात आहे. तसं पाहिलं तर वर्षभर इथं जत्रा असल्यासारखं वातावरण असतं, परंतु हनुमान जयंतीला चैत्र शुद्ध पौर्णिमेला इथे खास उत्सव असतो. भद्रा मारुती म्हणजे मारुतीरायांच्या भक्तांसाठी शहराजवळ असलेलं एक खूप मोठं मंदिर. तसं पाहिलं तर खुलताबाद हे छत्रपती संभाजीनगर पासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावरती आहे, पण हनुमान जयंतीच्या वेळेस भाविक तेवढं अंतर पायी चालत जातात. तर असा आहे या ठिकाणचा भव्य महिमा. भद्रा मारुती की जय, बजरंग बली की जय, बजरंग बली की जय, बजरंग बली की जय.